नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता मोबाईल मिळणार गिफ्टमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत। याच्यासाठी कोण अर्ज करू शकते, याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, फॉर्म नेमका कसा भरायचा व शेवटची तारीख नेमकी काय आहे, याच्याविषयीची अगदी सविस्तर ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपला के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही माध्यमांमध्ये किंवा मोबाईलमध्ये अनेक ठिकाणी ही माहिती ऐकलीच असेल की लाडकी बहीण योजना आता मोबाईलसुद्धा मिळणार फ्रीमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, याच्याविषयीचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, रत्नागिरी जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत उदय सामंत यांनी एक पोस्ट केलेली आहे व त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामधील अनेक लाभार्थ्यांना जे काही स्मार्टफोन आहेत त्या स्मार्टफोनचं हे वितरण केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक महत्त्वाचे असे निर्णय घेत आहे आणि याच निर्णयापैकी एक महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या खात्यावरती 7,500 रुपये हे आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि आता याच्यानंतर सगळीकडे चर्चेत असणारी स्मार्टफोन योजना ही नेमकी काय आहे, ही नेमकी कोणासाठी आहे, ही अगदी सविस्तरपणे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, रत्नागिरी जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत त्यांनी 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलेलं होतं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यांनी ट्विट केलं होतं की उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्मार्टफोन वितरण। होय शेतकरी मित्रांनो, हे खरंच आहे। शेतकरी मित्रांनो, आता माध्यमांमध्ये अनेक ठिकाणी असं म्हणत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता स्मार्टफोन वितरण हे होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, हे स्मार्टफोन वितरण हे फक्त उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती या अभियानाच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनाच स्मार्टफोन स्मार्टफोनचं वितरण हे केलं जाणार आहेत आणि ते लाभार्थी 2,000 ते 2,500 यांच्या आसपास आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी प्रूफसहित माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही नेमकं म्हणसाल मग उमेद महाराष्ट्र राज्य अभियान ही नेमकी योजना काय आहे, तर आपण अगोदर ते समजून घेऊया। राज्यातील ग्रामीण भागातील गरिबांचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात 2011 मध्ये केलेली होती। महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यात पूर्ण ताकदीने हे अभियान राबवले जात आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये व 351 तालुक्यांमध्ये हे उमेद योजना राबवण्यात येत आहे आणि या उमेद योजनेच्या माध्यमातूनच 34 जिल्ह्यातील व 351 तालुक्यातील जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनाच फ्रीमध्ये मोबाईल मिळणार आहे। मग उमेद योजना या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी बिनव्याजी कर्ज हे दिले जाते। तसेच महाराष्ट्र राज्यातील 71 लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी हे अभियान कटिबद्ध आहे। याच्या माध्यमातून स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जाते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून जे काही 71 लाख गरीब कुटुंब आहेत त्यांच्या उपजीविकेच्या माध्यमातून त्यांना गरिबीतून बाहेर कसं काढायचं याच्याविषयी हे अभियान राबवले जाते। तसेच स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योजकाला चालना देण्यासाठी हे अभियान आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे काही 34 जिल्हे आहेत व 351 तालुके आहेत, या जिल्ह्यातील व या तालुक्यातील जे लाभार्थी आहेत
तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि एकूण मिळून 2000 ते 2500 इतके स्मार्टफोन हे मिळणार आहेत. तर मग याच्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा आणि याच्यासाठी कागदपत्रे कोणते लागतात ते आता आपण बघूया. शेतकरी मित्रांनो, लाभार्थ्याचे आधार कार्ड, जे उमेद योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. त्यांच्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँकेचे खाते पासबुक व बँकेची इतर माहिती हे इतकी कागदपत्रे लागतात. व नेमका अर्ज कसा करायचा व कुठे करायचा हे आता आपण बघूया. उमेद या अभियानाची अधिकृत वेबसाईट आहे www.umed.in ही आहे. याच्यावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्याच्यानंतर संपूर्ण अगदी सविस्तरपणे ही माहिती भरायची आहे. माहिती भरून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती. तर पुन्हा एकदा हे लक्षात असू द्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना नाही. जे लाभार्थी उमेद महाराष्ट्र अभियान याच्यासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे व ते या योजनेत आहेत त्यांच्यासाठीच ही योजना राबवण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी GR या यूट्यूब चॅनलला